टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माजी मंत्री बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांच्या फाउंडेशनच्या वतीने उमरग्यामध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठं महाशिबिर जे आहे, आरोग्य शिबिर, ते आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी समोर या साईडला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत। या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची सुविधा गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। ह्या साईडला जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा बहुतांश मोठे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी रुग्ण जे आहेत त्यांची तपासणी होताना आपल्याला दिसती। एकंदरीतच उमरगा परिसर, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातील सर्वात मोठं महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि आता ज्यांनी हे शिबिर आयोजित केलं ते माजी मंत्री बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील आपल्याबरोबर आहेत। मला सांगा, महाशिबिर तुम्ही आयोजन केलं आहे आणि गरीब रुग्ण जे आहेत त्यांची सोय होते, काय वाटतं तुम्हाला? नाही, या महाआरोग्य शिबिराच्या ह्या 2 दिवसीय शिबिरामध्ये आजच्या या 4 तारखेच्या शिबिरामध्ये सर्व रोग निदान शिबिर, मोफत तपासणी, मोफत औषधोपचारासोबत आपण त्यांचं मोफत शस्त्रक्रियेपर्यंत आपण करत आहोत। कुठलेही आजार असतील ते, आता उदाहरणार्थ हृदयरोग असेल किंवा इतर जे काही आजार आहेत, याच्यावरती आपण इथं तपासणी केल्यानंतर त्यांना आपल्याला पूर्णपणे त्यांना इथं सुविधा देण्याचं काम आपण करत आहोत। शस्त्रक्रिया पण होणार का? ह्याच्यानंतर आज जे आपण ज्यांच्याकडे जे काही आता डॉक्टर्स म्हणतील की यांना आपल्याला ऑपरेशनची गरज आहे, त्याशिवाय यांचं हे होऊ शकत नाही, अशांना आपण नोंदणी करून त्यांची आपण ती व्यवस्था करणार आहोत। ते कुठं करणार? शस्त्रक्रिया कुठं होणार? आता ते आपल्या परिसरामध्ये धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, किंवा कुणाला वाटलं तर मुंबई पुण्याला आपण करू शकतो। आणि यासाठी आपण पूर्णपणे व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे, आपल्याला ते आता आपण दाखवलेलं आहात। आणि त्यासमवेत उद्या महारक्तदान शिबिराचं आयोजन आहे। त्यासमवेत आपल्या या दोन्ही लातूर, धाराशिव, सोलापूरच्या परिसरामधील दिव्यांग बांधवांना व दृष्टिबाधित बांधवांना जे काही आपलं साहित्य पाहिजे ते उद्या आपण इथं मोफत त्यांना देण्याचं काम आपण करणार आहोत। आणि त्यांच्या समवेत उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आता आपल्या आयुष्यमान भारत कार्ड, आपले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्याच्यावरती जास्तीत भर दिला आहे, तसंच केंद्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण इथं आयुष्यमान भारत कार्डचे आपण जे काही ते लाभार्थ्यांना कार्ड काढण्याचं काम पण आपण इथं सेंटर उभं केलेलं आहे, त्याचंही लाभार्थ्यांनी लाभ घ्यावं ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। बसवराज पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील सुद्धा आपल्याबरोबर आहेत। काका, मला सांगा, हे जे सगळं महाशिबिर आयोजित केलं आहे, काय उद्देश आहे आपला याच्या पाठीमागे? आज आमच्या मुलांना पाटील घराण्याचं जे संस्कृती आहे की गोरगरिबांना मदत करण्याचं, हे त्या पद्धतीनं त्यांना एक मोठं उपक्रम हाती घेतलं आहे महाआरोग्य शिबिर राबवण्याचा। व त्याच्यातून गोरगरिबांना जे निधन होऊ शकत नाही, मोठमोठे आजार, तर त्याचं ते निर्माण म्हणजे बघण्यासाठी गावातच सोय करून दिलं आहे। आणि त्याच्यातून ज्यांना काय उपलब्ध होईल, फुकट औषध असेल किंवा त्यांचं निधन प्रक्रिया फुकट असतील किंवा उद्या होणाऱ्या शस्त्रक्रिया फुकट असतील, ह्याची परिपूर्ण ते शरण फाउंडेशन या नात्यानं त्यांनी पूर्ण करतील। व ह्यांनी उचललेलं हे जे आजचं जे कार्यक्रम आहे, ह्याच्यासाठी भविष्यातही मी शुभेच्छा देतो, कारण एक पाटील घराण्याचं जे स्वप्न होतं त्यांनी ते पुढं वाटचाल चालू ठेवलं। त्याच्याबद्दलही मी माझा अभिमान वाटल्याबद्दल की भविष्यात हे उपक्रम जेणेकरून गोरगरिबाला त्याची संधी मिळेल, संधी उपलब्ध करून द्यायचं काम आहे। परत एकदा ह्याच्यातूनच मी आव्हान करतो की सर्व लोकांना त्यांनी घरोघरी पोचून जे विमा आहे, जे आरोग्य विमा किंवा ते अभिमान कार्ड असेल, ह्याची सगळं त्यांनी ओळख करून त्यांच्याकडनं करून घेणं हे आजच्या युवकांची गरज आहे। सरकारनं ते उपलब्ध करून दिलेलं असताना त्याचा उपभोग घेणं हे आपलं कर्तव्य आहे, हे समजून लोकांनी त्याला न कुठला विचार करता त्याच्यात आपलं नाव नोंदवावं, हे माझी कळकळीची विनंती आहे व भविष्यासाठी याचं शुभेच्छा आहेत। एकंदरीतच हे शिबिर जे आहे, ह्या शिबिरामधून मराठवाड्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।